येथील शक्तिपीठांपैकी संपूर्ण शक्तिपीठ असलेल्या अंबाबाईचा कोल्हापूर जिल्हा, ज्या मातीत घडून गेलेल्या इतिहासाच्या पावलखुणा आजही पाहायला मिळतात, तो कोल्हापूर जिल्हा. नमस्कार, माझे नाव कुमारी स्मृती सागर देसाई असे आहे. मी इयत्ता 4थी क मध्ये शिकते. आज मी तुम्हाला माझा कोल्हापूर या विषयाबद्दल माहिती सांगणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात 1874 ते 1922 या जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात कायापालट झाला. आपुलकीच्या भाषेमुळे व प्रेमळ माणसांमुळे देखील कोल्हापूर ओळखले जाते. एका आख्यायिकेनुसार कोल्हासूर नावाच्या राक्षसामुळे येथील माणसे त्रासून गेली होती. त्याच्या अराजकतेला कंटाळून देवतांनी देवी महालक्ष्मीला विनंती केली. मग देवी महालक्ष्मीने कोल्हासुरासोबत युद्ध केले. हे युद्ध 9 दिवस चालले. त्यानंतर अश्विन शुद्ध पंचमीला देवी महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला. त्यामुळे या नगरीला कोल्हापूर हे नाव पडले. हे शहर इतिहासात घडून गेलेल्या अनेक घटनांचे साक्षीदार आहे. पन्हाळगडाला वेढा देऊन सिद्धी जोहरने याच ठिकाणी शिवाजी राजांना कुंडीत पकडले. शिवाकाशीत व बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाला या शहराने पाहिले आहे. मुघलांच्या तावडीतून सुटल्यानंतर संभाजीराजे व शिवाजी महाराजांची भेट येथेच झाली. प्राकृती, इतिहास, संस्कृती आणि अध्यात्माची योग्य सांगण असलेला हा जिल्हा प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीला काही ना काहीतरी देतोच. कोल्हापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7685 वर्ग किलोमीटर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके 12 असून एकूण गाव 1235 आहेत. छत्रपती शाहू महाराजांपूर्वी ताराबाईंनी या शहराचा विकास करण्यात मोलाची भर घातली. पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी कोल्हापुराला स्वतःचे निवासस्थान मानले होते. या नगरीला दक्षिण काशी देखील म्हणतात. देवी भागवत पुराणात देखील कोल्हापूर नगरीचा उल्लेख आलेला आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळात या भागात मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि शैक्षणिक विकास झाला. भारतात सर्वात आधी बनवण्यात आलेला चलचित्रपट राजा हरिश्चंद्र याच ठिकाणी तयार झाला. त्याचबरोबर कोल्हापुरी साज हा दागिन्यांमधील प्रकार कोल्हापुरात प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चप्पल ही प्रसिद्ध असून यंत्रावर नाही तर हातावर शिवली जाते. येथील चप्पल एवढी प्रसिद्ध आहे की पर्यटक येथे आले की चप्पल घेतल्याशिवाय माघारी फिरत नाहीत. खाण्याच्या शौकीनात तांबडा पांढरा रस्सा जीव की प्राण. त्याचबरोबर कोल्हापुरी मसाला देखील प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई व्यतिरिक्त ज्योतिबा देवी देखील फार प्राचीन व प्रसिद्ध ठिकाण आहे. कोल्हापूर फेटा हे देखील एक वैशिष्ट्य. अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव, पन्हाळगड, नृसिंहवाडी, गगनबावडा, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, कनेरी इत्यादी ही धार्मिक आणि पर्यटन स्थळे या जिल्ह्याच्या वैभवात भर घालतात. शेवटी मी एवढेच बोलेन की ताराराणीची तळपती तलवार म्हणजे कोल्हापूर. गावाकडच्या मातीतील भोळी भाबडी भक्ती म्हणजे कोल्हापूर. शाहिरीचा तडफदार बाज म्हणजे कोल्हापूर. चित्रपट सृष्टीची सुरुवात म्हणजे कोल्हापूर. गावरान शिव्यातील रांगडं प्रेम म्हणजे कोल्हापूर. दादागिरीमध्ये काटाकीर म्हणजे कोल्हापूर. लवंगी मिरचीचा ठसका म्हणजे कोल्हापूर. असं हे स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ माझं कोल्हापूर. मी कोल्हापुरात जन्मले याचा मला अभिमान आहे. धन्यवाद.